नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। मनमाड ते जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे या रस्त्याचं काम नुकतेच 2-3 वर्षापूर्वी करण्यात आलं आहे। त्या महामार्गावरील भडगाव ते पाचोऱ्या दोन्ही तालुक्यांच्या 10 किलोमीटरच्या अंतरातील 4 लहान मोठ्या पुलांची कामे निकृष्ट दर्जाची बोगस करण्यात आल्यामुळे या 4ही पुलांवर दर आठवड्याला कुठं ना कुठं भगदाड पडत असल्यामुळे या पुलांवर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वरील प्रमाणे 4ही पुलांचे नव्याने उभारणी करण्यात यावी, तसेच पुलांचे बोगस निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंपनीचे नाव ब्लॅक लिस्ट यादीत घेण्यात यावे, तसेच या रस्त्याच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या क्वालिटी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांवर सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांनी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बल्हाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी केली आहे। मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्हाळेश्वर युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पाचोरा। मी दिनांक 11/5/2026 रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी यांना एक तक्रारी निवेदन दिलं आहे, जनहितार्थ तक्रारी निवेदन दिलं आहे। या निवेदनाचा मुद्दा असा आहे, मनमाड ते जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे असा असून या रस्त्याचं काम अशोका बिल्डकॉम या कंपनीला देण्यात आलेलं आहे। तर माझं असं म्हणणं आहे, तर माझ्या निदर्शनास आलेलं तक्रार की भडगाव ते पाचोरा या 15 किलोमीटरच्या अंतरातील तितूर नदीवरील पूल, भडगाव शहरालगत पाचोरा रस्त्यावर जिनिंगच्या समोरील लहान नाल्यावरील मोरी, तसेच तितूर नदीच्या बाजूला बांबरोड गावाकडून एक नाल्यावरील मोठा पूल, तसेच पाचोरा हिवरा नदीवरील मोठा पूल, या पुलांची परिस्थिती जशी की एखादी जर धरण बांधलं, त्या धरणाची कालमर्यादा काहीतरी वर्ष बांधून घेतली असते, 10 वर्ष, 50 वर्ष, 20 वर्ष, तशी ह्या पुलांची देखील कालमर्यादा असते। परंतु या पुलाची बांधणी करताना कमी दर्जाचं लोखंडाचा वापर केला, कमी गेजचं, कमी साईजचं लोखंड वापरलं आणि सलाबाची अरुंदी 1 ते अर्धा फुटाच्या या 1 फुटाच्या लेवलला घेतली। या पुलावरून सतत हजारो वाहनं वाहतात, ये जा करतात, वर्दळ असते। तर त्यामुळे या 4ही पुलांची दर महिन्याला 8 दिवसाला खड्डे पडून पडझड होत आहे। त्याच्यामध्ये अशोका बिल्डकॉम ही कंपनी सतत वारंवार या रस्त्यांचं डागडुजी करते, खड्डे पाडते, खाली नदीपात्रात वरचा माणूस खाली बघू शकतो, आरपार दिसतंय। तर विषय असा आहे, त्याच्यामध्ये ते हे 4ही पूल फेल झालेले। ह्या तितूर नदीच्या पुलाच्या बाजूला सुमारे 50-60 वर्षापूर्वीचा पूल आज जैसे थे चांगल्या स्थितीत आहे, पण हा 4 वर्षापूर्वी बांधलेले पुलं आज रोजी जीर्ण झालेले आहे। तरी महाराष्ट्र शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो, सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की या बोगस कामाकडे तुम्ही कधी लक्ष देणार आहे, किती लोकांचा जीव घेणार आहे। ते यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, यामुळे मोठा अपघात टाळता येणार नाही। याची वाट अशोका बिल्डकॉम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे हे बघत आहेत का, असा आपल्या मार्फत त्यांना प्रश्न आहे। तर माझी एक विनंती आहे की हे 4ही पूल तात्काळ जमीनदोस्त करावे, नव्याने उभारणी करण्यात यावी। का की मागचे जुने पुलं एवढे तंदुरुस्त आहे, आज रोजी तंदुरुस्त आहे, आणि 4 वर्षापूर्वी बांधलेला पूल डायरेक्ट आज दर 8 दिवसाला खड्डे पडत आहेत। मग याची क्वालिटी कंट्रोल विभागावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे। या रस्त्याचं जे नियंत्रण असेल, ज्या क्वालिटी कंट्रोल विभागाकडे नियंत्रण असेल, त्या क्वालिटी कंट्रोल विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा। आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि पुलाची साईज कमी प्रमाणाची घेतली, म्हणून त्या पुलांना वारंवार खड्डे पडत आहेत। त्यासाठी आपल्या मार्फत विनंती करतो, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील, यांनी तात्काळ दखल घ्यावी, भविष्यात येणाऱ्या काळात होणारी दुर्घटना टाळावी, अशी आपल्या मार्फत